क्या बोलले? तर मित्रांनो, या बीचचं नाव होतं तारामुंबरी बीच. कधी तुम्ही देवगडमध्ये आलात तर तुम्ही या बीचला नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. निळं पाणी एकदम, आणि एकदम शब्द नाही माझ्याकडे, एवढं आवडलं आहे मला हा बीच. तर भेटूया आता आपण पुढे. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला. आणि एवढं सुंदर त्यांनी आता एंट्रेस केलेलं आहे या मंदिराचा, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत असाल मी आता आलो आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. तर हे ते सुंदर मंदिर आपला मित्र रुपेश यांनी आपल्याला इकडे घेऊन आलेलं आहे. तर इकडे खूप चांगलं मन प्रसन्न झालं आहे इकडे येऊन बघायला गेलं तर. तुम्हाला आउटसाईड व्ह्यू दाखवतो मी. टू गुड. तर तुम्ही गाडीने येता तर गाडी पार्किंगची सुविधासुद्धा आहे इकडे. आता पर्यटकांची इकडे गर्दी होत आहे, कारण सकाळच्या टायमाला खूप खाली असतं हे मंदिर. हॉटेलचं नाव काय? विजय हॉटेल वसंत विजय. हॉटेल वसंत विजय कुठे आपलं? आपण हे देवगडमध्ये. देवगडला कॉलेज रोडला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे हॉटेल विजय देवगडमध्ये, कॉलेज रोडला. खूप फेमस आणि खूप छान हॉटेल आहे. तर मी या हॉलचा तुम्हाला टूर करवतो. तर स्पेशली आम्ही फिशसाठी खूप फेमस आहे असं माझ्या मित्राने सांगितलं. आणि आता तुम्हाला टूर करवतो थोड्या वेळाने. तर थोड्या वेळात आमची ऑर्डर येईल. फूड किती टेस्टी आहे आपण बघूया. मी तुम्हाला त्याचं रिकमेंडेशन येईल, टोटल डिटेल्स त्याचे सेपरेशनमध्ये देईन, तर तुम्ही ते बघा आणि इकडे नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, आता आपण या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. कोलंबी इकडे मी मागवलं आहे. कोलंबी चिकन वडे, चिकन थाळी, चिकन वडे आहे याच्यामध्ये. रुपेशने फिश थाळी, सरांनी फिश थाळी. तर असे आम्ही दोघांनी वेगवेगळ्या 3 थाळ्या मागवलेल्या आहेत. मी सगळ्यांनी सुरू करतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे आपले चिकन वडे, चिकन थाळी. रुपेश, तुझी कोणती आहे थाळी? शाकाहारी. काय आणि सरांची आहे फिश थाली. सर फिलहाल तर बिझी आहे आता. काय बोलतोय परत? एकदम ब्लॉगिंग. आणि हे खूप सुंदर हॉटेल आहे, तुम्ही नक्की एकदा इकडे येऊन व्हिजिट करा. कसली?